नमस्कार. आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, पण कधी विचार केलाय का की आपलं शहर नक्की चालवतं तरी कोण? चला, आज आपण प्रशासनाच्या याच एका खूप महत्त्वाच्या भागाबद्दल जाणून घेऊया, म्हणजेच महानगरपालिकांबद्दल. म्हणजे बघा ना, रोज सकाळी आपल्या दारातली कचरागाडी येते, रस्त्यावरचे दिवे लागतात, नळाला पाणी येतं. ही सगळी व्यवस्था पाहतो तरी कोण? हाच तो प्रश्न आहे. आपलं शहर चालवतं कोण? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे: महानगरपालिका. आता महानगरपालिका म्हणजे काय? तर ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. म्हणजे खास आपल्या शहराचा कारभार पाहण्यासाठी तयार केलेले एक सरकारच. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शहराचं स्वतःचं सरकार. ओके, तर मग याची सुरुवात कुठून करायची? अर्थातच महाराष्ट्राच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या महानगरपालिकेपासून. एक असं शहर जिचं प्रशासन सांभाळणंच एक मोठं आव्हान आहे. बरोबर ओळखलत, मुंबई. हो, बृहन्मुंबई महानगरपालिका, जी आपल्या सगळ्यांना बीएमसी म्हणून जास्त परिचयाची आहे, तीच आहे महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली महानगरपालिका. आणि तिचा इतिहास खरंच खूप जुना आणि महत्त्वाचा आहे. बीएमसीचा प्रवास तर अक्षरशः थक्क करणार आहे. जरा विचार करा, तिची स्थापना झाली होती 1888 साली. म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळण्याच्या कितीतरी आधीपासून ती अस्तित्वात आहे. आणि आजची स्थिती काय? तर आज ती महाराष्ट्रातली एकमेव अ श्रेणीतली महानगरपालिका आहे. पण अचा श्रेणी का, असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर या आकड्यात दडले. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या होती तब्बल 1,19,00,000पेक्षा जास्त. म्हणजे जवळपास 1,20,00,000. हो, हे तर जगातल्या अनेक लहान देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. आता विचार करा, एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या शहराचा कारभार पाहणं किती मोठं आव्हान असेल. अर्थात महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिका काही मुंबई एवढ्या प्रचंड नाहीत. मग सरकार त्यांच्यात फरक कसा करत असेल? त्यासाठीच एक सिस्टम आहे: लोकसंख्येवर आधारित वर्गीकरण. चला तर ही पद्धत जरा नीट समजून घेऊया. तर होतं काय की लोकसंख्येनुसार महानगरपालिकांची ग्रेडिंग केली जाते. O+, अ, ब, क आणि ड अशा 5 श्रेणी आहेत. एकदम सोपं आहे. A+ म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आणि ड म्हणजे तुलनेने कमी लोकसंख्येचं. आणि हा फरक किती मोठा असू शकतो हे समजून घेण्यासाठी आपण 2 टोकं बघूया. एका बाजूला आहे अ श्रेणीची आपली बृहन्मुंबई, जिची लोकसंख्या 1,20,00,000च्या घरात आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे ड श्रेणीतली परभणी महानगरपालिका, जिची लोकसंख्या आहे साधारण 3,00,000च्या आसपास. म्हणजे बघा, जमीन आसमानाचा फरक आहे. साहजिकच दोन्ही ठिकाणची आव्हानं आणि कामाचं स्वरूप किती वेगळं असणार. मुंबईपासून परभणीपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तोच आपल्याला महाराष्ट्राच्या शहरीकरणाची एक इंटरेस्टिंग कहाणी सांगतो. चला तर मग बघूया की आपल्या राज्यात शहरांचा विस्तार कसा होत गेला आणि त्यासोबत महानगरपालिका कशा वाढत गेल्या. महाराष्ट्राच्या शहरीकरणाच्या या लाटा पाहणं खरंच खूप रंजक आहे. बघा, स्वातंत्र्यानंतर म्हणजे 50च्या दशकात पुणे, नागपूर यांसारखी शहरं मोठी झाली. मग 80च्या दशकात औद्योगिकरणामुळे ठाणे, नाशिकनं वेग घेतला. आणि हा विकासाचा प्रवास आजही थांबलेला नाहीये. अगदी अलीकडे 2023 पर्यंत नवीन महानगरपालिका तयार झाल्या आहेत. हा वेग किती जबरदस्त आहे हे पहा. 2016मध्ये पनवेलला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला, 2022मध्ये इचलकरंजीला आणि अगदी गेल्याच वर्षी 2023मध्ये जालन्याला. हेच तर महाराष्ट्राच्या न थांबणाऱ्या विकासाचं आणि शहरीकरणाचं सगळ्यात ताजं उदाहरण आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांकडे. नागपूर प्रशासकीय विभागात 2 महानगरपालिका आहेत, नागपूर आणि चंद्रपूर. अमरावती प्रशासकीय विभागात 2 महानगरपालिका आहेत, अमरावती आणि अकोला. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात 5 महानगरपालिका आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि नांदेड. पुणे प्रशासकीय विभागात 6 महानगरपालिका आहेत, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाडा, कोल्हापूर आणि इचलकरंजी. नाशिक प्रशासकीय विभागात 5 महानगरपालिका आहेत, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव. आणि शेवटी कोकण प्रशासकीय विभागात तब्बल 9 महानगरपालिका आहेत आणि सर्वात जास्त 6 महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहेत. वसई विरार, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, मुंबई, पनवेल आणि ठाणे.
तर मग या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपल्या महानगरपालिका महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहेत. आणि आजच्या घडीला महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका कार्यरत आहेत? तर 29. हा आकडा फक्त एक नंबर नाहीये, तर तो आपल्या राज्याच्या शहरी प्रशासनाची ताकद आणि त्याची व्याप्ती दाखवतो. प्रत्येक शहराचा विकास ह्या संस्थांवर अवलंबून असतो. पण एक प्रश्न उरतो की या संस्था अस्तित्वात येतात तरी कशा? तर याचा अधिकार पूर्णपणे राज्य शासनाकडे असतो. राज्य सरकारच ठरवतं की एखाद्या शहराची वाढ आता इतकी झाली आहे की त्याला महानगरपालिकेची गरज आहे. शहराचा वाढता आकार, वाढती लोकसंख्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच हा मोठा निर्णय घेतला जातो. आणि हे सगळं आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नाजवळ आणून सोडतं. ज्या वेगाने महाराष्ट्राचं शहरीकरण होतंय ते पाहता भविष्यात आणखी किती शहरांना अशा स्वतंत्र प्रशासकीय संस्थांची म्हणजेच महानगरपालिकांची गरज भासू शकते? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.